नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये। तर आपण घेऊन IMP असे क्वेश्चन आलेले जे वारंवार रिपीट होतात असे प्रश्न घेतलेले मित्रांनो। हे प्रश्न पोलीस भरती व वनरक्षक सरळ सेवेमध्ये विचारले जातात। तर परत तुमचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर बघूया आपण आजचे प्रश्न। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? तर महाराष्ट्रामधून सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र कोणते आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले। तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये सांगायचे मित्रांनो। आणि शेवटी तुम्ही सांगायचे की आपण 25 पैकी किती प्रश्न सोडवले। हे 2 ते 5 सेकंदात तुम्हाला आन्सर यायला पाहिजे मित्रांनो। आपण तोंडी पाठ करून घेऊ सगळे प्रश्न। 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला। तर आपला राईट आन्सर असणार आहे मुंबई हाय। मुंबई हाय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायूचे क्षेत्र आहे मित्रांनो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, आमच्या गावात तापी ही मोठी नदी आहे या वाक्यामधील सामान्य नामे ओळखा। सामान्य नामे ओळखायचे मित्रांनो। तर आमच्या गावात तापी ही मोठी नदी आहे, मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे मित्रांनो। अगदी IMP आहे, तर नोट करून घ्यायची सगळ्यांनी। वाक्यातील सर्वनाम आहेत गाव आणि नदी। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे। थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो। सामान्य नाम म्हणजे एखाद्या वस्तूच्या व्यक्तीच्या जातीला सामान्यपणे दिलेले नाव सामान्य नाम होय। प्रश्नातील वाक्यातील सामान्य नाव गाव आणि नदी, विशेषनाम तापी, सर्वनाम विशेषण मोठे, क्रियापद आहे। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्व राज्यांदरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक हा आहे? क्षेत्रफळ विचारले गेले मित्रांनो। हाही प्रश्न वारंवार रिपीट होतो, बरेच परीक्षांमध्ये विचारले गेलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला। तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 3ऱ्या क्रमांकावर। आपला महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात 3ऱ्या क्रमांकावर येतो मित्रांनो। बघूया पुढचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 बघूया। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला। तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो। नोट करून घ्यायचे। बघूया पुढचा प्रश्न। तर बघूया प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य विचारले गेले आहे मित्रांनो। ते कोणते आहे? तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंट मध्ये सांगायचे। 4 ऑप्शन दिलेले आपल्याला। त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे लोणार। लोणार हे वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य आहे मित्रांनो। बघूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 6 बघूया। कोणत्या राज्याने 14 जुलै 2024 रोजी एका दिवसात जास्तीत जास्त झाडे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे? कोणता राज्य आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे मध्य प्रदेश। ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर आहे। मध्य प्रदेशमध्ये 14 जुलै 2024 रोजी एका दिवसात जास्तीत जास्त झाडे लावून एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आला आहे मित्रांनो। नोट करून घ्यायचे आहे। हे IMP क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे चालू घडामोडीमध्ये सुद्धा विचारले गेले आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघूया। कडक शब्दात चूक समजावून सांगणे
या अर्थाचा वाक्यप्रचार सांगा. वाक्यप्रचार विचारला आहे मित्रांनो आपल्याला. कडक शब्दात चूक समजावून सांगणे. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे कान उघाडणी करणे. कान उघाडणी करणे याचा अर्थ कडक शब्दात चूक समजावून सांगणे असा होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर आहे. नोट करून घ्यायचे. वाक्यप्रकारची थोडी माहिती घेऊया. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. कान उघाडणी करणे, कडक शब्दातून चूक समजावून सांगणे. कानावर पडणे, सहजत्या कळणे. कानावर हात ठेवणे, माहिती नसल्याचा बहाणा करणे. कान भरणे, दुसऱ्यांच्या मनात चुकीच्या गोष्टी सांगून देणे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया 8वा प्रश्न. या प्रश्न थोडा टाईप करताना थोडा डबल टाईप झालेला आहे मित्रांनो, तर थोडे सॉरी बोलतो मी तुम्हाला. तर आपण त्या प्रश्नाला नीट वाचूया. प्रश्न क्रमांक 8. जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात हात बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली? महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली मित्रांनो, आणि केव्हा केली असं विचारलं आहे. तर बघूया आपला राईट आन्सर. 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. आपला राईट आन्सर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1924 मध्ये महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारणी सभा ही स्थापन केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 बघूया. भारतातील सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते आहे? पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणतं आहे मित्रांनो, जे सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण करते? तर 4 ऑप्शन पैकी आपला राईट आन्सर असणार आहे तामिळनाडू. तामिळनाडू हे भारतातील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 10. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती टिंबटिंबेद्वारे केली जाते. कोणाच्या द्वारे न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे राष्ट्रपतीद्वारे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते मित्रांनो. नोट करून घ्यायचे. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघूया प्रश्न क्रमांक 11. लोकमान्य टिळकांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मराठा आणि केसरी ही 2 वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. केसरी कोणत्या भाषेत प्रकाशित केली गेली होती मित्रांनो? तर लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेमध्ये 2 वृत्तपत्रे चालू केली होती, केसरी आणि मराठा. तर त्यापैकी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित केले होते त्यांनी? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मराठी भाषेमध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र ही प्रकाशित केली होती. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया मित्रांनो. त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचे प्रकार ओळखायचे मित्रांनो. त्यांची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही याचा अर्थ होणारे नकारार्थी वाक्य. हे नकारार्थी वाक्य आहे मित्रांनो. म्हणजे तिथं उच्चार केला गेला आहे मुळीच नाही, मुळीच अभ्यास करत नाही, म्हणून हा नकारार्थी वाक्य होतो. बघूया पुढे. नकारार्थी वाक्य जेव्हा विधानात नकारार्थी दर्शवलेला असतो किंवा नकारात्मक शब्द वापरलेला असतो तेव्हा ते वाक्य नकारार्थी असतो. उदाहरणार्थ वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उदाहरणार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नार्थी वाक्यास असं म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 बघूया. कोणत्या शहराला सिटी विथ द बेस्ट पब्लिक
ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा पुरस्कार देण्यात आला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे भुवनेश्वर. भुवनेश्वर हे शहर सिटी विथ द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून पुरस्कार करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो? 2 असे महत्त्वाचे दिवस विचारले आहेत जे कोणत्या दिवशी असे साजरे केले जातात बघूया. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. 2 प्रश्न बनतात आपले. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस आणि दुसरा अल्पसंख्याक हक्क दिवस. हे दोन्ही दिवस 18 डिसेंबर या दिवशी साजरे केले जातात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. नोट करून घ्यायचे सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या अंमलबजावणीचा उल्लंघन करण्यात आला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे अनुच्छेद 356. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना टिंब म्हणतात. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्या वर्णाला काय म्हणतात मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे स्वर. ऑप्शन क्रमांक 3. ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार होतो त्याला स्वर असे म्हणतात मित्रांनो. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचा प्रश्न. हे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत मित्रांनो, जे वारंवार रिपीट होतात आणि अगदी सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. हे पाठच असले पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 17 बघूया. संपूर्ण भारतात कधीपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे? तर प्लास्टिकची बंदी कधीपासून केली आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला. तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे. 2 ते 5 सेकंदात आपला आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. तर संपूर्ण भारतात प्लास्टिक बंदी हे 1 जुलै 2022 पासून केली आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. व्हेरी IMP पेशंट आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 बघूया. एक पुरातत्व स्थळ असून ते राखीगढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक सध्याचे टिंबटिंब येथे स्थित आहे मित्रांनो. सिंधू संस्कृतीचे संबंधित असलेले राखीगढी हे शहर कुठे स्थित आहे मित्रांनो? तर आपला राईट आन्सर असणार आहे हरियाणामध्ये सिंधू संस्कृतीत संबंधित असलेले राखीगढ हे शहर स्थित आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 बघूया. मुंबईहून बाबांचे पत्र आले आहे याच्या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची मित्रांनो. विभक्ती विचारली आहे. हाही प्रश्न वारंवार रिपीट होतो तर नोट करून घ्यायच्यावर 4 ऑप्शन पैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचमी. पंचमी हे मुंबईहून बाबाचे पत्र आले आहे हे अधोरेखित शब्दाची विभक्ती आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20 बघूया. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन UNO ने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून टिंबटिंब यांचा वाढदिवस घोषित केला आहे. तर UNO ने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून कोणाचा वाढदिवस हा साजरा करण्याचा घोषित केला आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस हा साजरा केला जातो. हा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे मित्रांनो? पहिले मातीचे धरण विचारले आहे मित्रांनो. हे प्रश्न वनरक्षकमध्ये वारंवार रिपीट होणारे आहे तर लक्षात ठेवायचे. पुढची येणारी भरतीमध्ये तुम्हाला कामात येईल. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे गंगापूर. गंगापूर येथे पहिले मातीचे धरण आहे मित्रांनो.
गंगापूर हे धरण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, जे गोदावरी नदीच्या स्थित आहे. गोदावरी नदीमध्ये स्थित आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22 बघूया. खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राज्यास संबंधित आहे? तर कोणती नदी ही महाराष्ट्र राज्याचे संबंधित आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर असणार आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. टिंबटिंब लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील महत्त्वाच्या व्यक्तींचे टिंबटिंब नावे अशी कोरली आहेत मित्रांनो. कशाने कोरली आहेत मित्रांनो? तर सातवाहन राजवंशी पुणे जिल्ह्यामधील जुन्नर येथील लेण्यांमध्ये नाणेघाट येथे महत्त्वाचे व्यक्तींची नावे कोरली गेली आहेत मित्रांनो. नोट करून घ्यायचे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24 बघूया. पती पत्नी या सामाजिक शब्दाचा योग्य विग्रह करा. पती पत्नी या शब्दाचा विग्रह विचारला आहे मित्रांनो. तर त्याचा अर्थ होतो पती आणि पत्नी. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर आहे. बघूया पुढचा प्रश्न. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो आणि आपल्या मित्रांपैकी शेअर करायचे, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी मदत होईल मित्रांनो. बघूया शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? या 25 प्रश्नांपैकी किती प्रश्न सोडवले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. आणि हे शेवटचे प्रश्नाचे आन्सरसुद्धा तुम्ही द्या. ज्यांनी राईट आन्सर दिला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे नाव घेऊ आणि ते कुठले आहे त्यांची माहिती सांगू मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. जय हिंद.